नमस्कार. आपली विक्रोळी या चॅनलच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच आपण इच्छुक उमेदवारांकरिता थांबायचं नाही या एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आता सगळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना या शेवटच्या टप्प्यावर मात्र प्रत्यक्ष उमेदवार आपल्यासमोर येऊन आपली मतं मांडणार आहेत आणि त्याकरिता आता गुलाल आमचाच या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत वॉर्ड क्रमांक 119चे ठाकरे ब्रँडचे उमेदवार माननीय विश्वजित ढोलम साहेब. आपलं नमस्कार. खूप स्वागत. तर ह्या जे आता मनोमिलन झालेलं आहे ठाकरे बंधूंमध्ये आणि ठाकरे ब्रँड एक नव्या पद्धतीने आता लोकांसमोर येतोय, तर लोकांमध्ये आपण या पद्धतीने जाताना उमेदवार म्हणून याचा आपल्याला कसा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? लक्षात घ्या, पूर्ण मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर इच्छुक उमेदवार आणि उमेदवारी मिळण्यासाठी चढाओढ ही तुम्ही पक्षांमध्ये बघितलेली आहे. म्हणजे पक्षामध्ये तुम्ही बघत होता की कशा पद्धतीत इतर पक्ष टीका करून आपल्याला कशी सीट मिळेल याच्यासाठी. पण हा 119 टागोर नगर हा विभाग आहे. ह्या विभागामध्ये आमच्याबरोबर जो पक्ष आहे शिवसेना माननीय उद्धव साहेबांचा, त्या पक्षातल्या आमदारांनी स्वतःहून मला सांगितलं की तुम्ही आम्हाला इथे कॅन्डिडेट पाहिजे आणि तिथेच खऱ्या अर्थाने आम्ही ज्या पद्धतीमध्ये मिळालो आहे त्या पद्धतीत वातावरण पूर्ण विभागामध्ये आम्हाला पोषक झालेलं आहे आणि एवढं पोषक झालेलं आहे की ह्या विभागामध्ये आता आम्हाला थांबवणं कुठच्याही पक्षाला सोपं नाही आहे. अगदी मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी इशारा दिला की आता आम्हाला थांबवणं सोपं नाही आहे. परंतु या 119 वॉर्डामध्ये एकूणच प्रचाराच्या निमित्ताने आपण प्रचार फेरी आहात, लोकांच्या भेटीगाठी होत आहेत. कुठल्या प्रामुख्याने समस्या आपल्याला जाणवत आहेत? कोणत्या समस्या इकडे जाणवते त्याच्यापेक्षा कोणत्या समस्या इथे सोडवल्या गेल्या. म्हणजे 2012मध्ये मी इकडनं निवडणूक लढवली होती आणि तेव्हाही मला चांगलं मतदान झालं होतं. तेव्हा जे प्रश्न होते तेच प्रश्न पुन्हा एकदा माझ्यासमोर दिसत आहेत. गल्ली गल्लीमध्ये फिरत असताना लाद्यावरती आलेल्या आहेत, तिथे नाल्याचे प्रश्न आहेत. प्रचार करता करता माझ्या समोरचे विरोधक किती वेळा त्या गटारामध्ये पडलेले मी बघितलेले आहेत. जे इकडे एवढ्या वर्षापासून नगरसेवक होते ते फिरताना इकडे तिकडे उड्या मारताना मी बघितलेले आहेत नाल्यावरून. म्हणजे अशा पद्धतीचं कामं या लोकांकडून जर ही लोकं करत होती तर 5 वर्षामध्ये आपण नाले नाही केले. नाल्यांमधून जी पाईपलाईन गेलेली आहे त्याचं गढूळ पाणी, दूषित पाणी जे लोकांपर्यंत येत आहे ते आपण करू शकलो नाही. इथे सुसज्ज असं चांगलं हॉस्पिटल हेही करू शकलो नाही. इकडे जी गुन्हेगारी आहे, तिकडे जे ड्रग्स पेडल्स आहेत त्याच्यावर आपण काही करू शकलो नाही. मग आपण कशावर काय केलं म्हणून तुम्हाला विचारा ना. इथे तर सगळीकडे प्रश्न दिसत आहेत. म्हणजे टागोर नगरमध्ये मला असं वाटतं की इथे 5 पट निधी आम्हाला जर देऊ तेव्हा जाऊन कुठेतरी काम होईल अशा पद्धतीत रखडलेली कामं आम्हाला दिसत आहेत. आणि खरोखरच लाजिरवाणा प्रकार आहे की जर एवढ्या मुंबईमध्येच 119 हा टागोर नगर, इथे बहुसंख्य इथे लोक राहतात, म्हणजे बहुसंख्य समाजाचे लोक राहतात. त्या समाजाच्या लोकांना पाहिजे ती कामं ही लोक करू शकले नाहीत. लाजिरवाणी ही गोष्ट आहे. आणि 5 वर्ष झाल्यानंतर 3 वर्ष तर इथे आपल्याकडे नगरसेवकही नाही आहे. पण खरंच प्रभागाचा विकास करणं एवढं अवघड असतं? अवघड नसतं, काही अवघड नसतं. इच्छाशक्ती लागते. इच्छाशक्ती असेल तर त्या गोष्टी करताना आपल्याला अजून प्रभावीपणे आपल्याला करता येतात आणि आपल्याला मांडता येतात. आता ह्या विभागामध्ये तर मला तर माहिती आहे मला ह्या 5 वर्षामध्ये काय करायचं आहे ते, आणि खऱ्या अर्थाने निधी कसा आणायचा आहे तोही मला माहिती आहे. एवढं 20 वर्षामध्ये काम करत असताना आमचे कित्येक वर्ष नगरसेवक नव्हतेच. नगरसेवक नसताना देखील अधिकाऱ्यांकडून काम करण्याची धमक आमच्याकडे होती. आम्ही तशा पद्धतीत काम केलेलं आहे आणि लोकांचं काम करताना आम्ही कुठेही कमी नाही पडलो आहे. त्यात आमच्याकडे आता खासदार आहेत, संजय पाटील कार्यसम्राट आहेत, त्यांचीही कामं इथे आहेत. कार्यसम्राट आमदार आहेत सुनील राऊत साहेब, आणि त्यात माझा निधी असणार आहे. त्यामुळे आमच्या टागोर नगर वासियांना कोणत्याही पद्धतीत निधी कमी पडणार नाही आणि सगळीकडे कायापालट करण्यासाठी आमचं योगदान असणार आहे. यावेळेला जर समजा 119च्या मतदारांनी विश्वजित ढोलम यांच्या बाजूने जर कौल दिला
तसा तुम्ही विश्वास पण ठेवून आहात, तर हा प्रभाग बदललेला आम्हाला दिसेल का? मला तर विश्वास आहे. मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी इकडे प्रचाराला सुरुवात केली त्याच दिवशी जिंकलो, कारण वातावरणच तसं होतं. आमचं जे जसं वरती भावाभावांचं मिलन झालं तसं आमचं इकडच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मिलन झालं. त्यामुळे त्या पहिल्या दिवशीपासूनच मी समजलं की मला आता काय करायचं आहे, जिंकल्यावर मला कोणती कामं करायची आहेत, कशा पद्धतीत इकडची व्यूहरचना करायची आहे, ते सगळं ठरूनच कामाला सुरुवात केली, प्रचाराला सुरुवात केली. पण प्रचार करत असताना खरोखर वाईटही वाटत होतं की मागच्या ह्या 13-14 वर्षामध्ये आणि ह्या सातत्याने 5 वर्षांनी त्यामध्ये 3 वर्ष म्हणजे 8 वर्षामध्ये कोणत्याही पद्धतीचं काम झालं नाही. अशा पद्धतीचं वातावरण जिथे जिथे जाऊ तिथे फक्त आणि फक्त नाल्याचा प्रश्न. अरे अजून कित्येक वर्ष, आता आपण एवढे 70 वर्ष आपल्याला झाले आता स्वातंत्र्यानंतर, अजूनही आपण नाल्यासाठी भांडतोय. आपण आतापर्यंत दूषित पाणी येतंय म्हणून भांडतोय. अरे कसले प्रश्न पुढे कधी जाणार आहे की नाही या प्रश्नाच्या? त्या नाल्याची काम करण्याची पद्धत, त्याच्यावरून ज्या पद्धतीने ढापे टाकलेले आहेत, तिकडे ज्या पद्धतीने लाद्या उकडलेल्या आहेत, त्या कसली कामं करताय ती? एक फार कळकळीचा मुद्दा आपण थेटपणे मांडलात, सहसा असं कोणी बोलत नाही. परंतु आपण सर्वांनी पाहिलं असेल की गेल्या 5-6 टर्म्स तेच विषय आहेत, तेच मुद्दे आहेत राजकारणात. खरं तर 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीचे मोबाईल वापरले जायचे तसे आता कोणी वापरत देखील नाही. आज घरातल्या कॉम्प्युटरची जागा लॅपटॉपने घेतली. परंतु सामान्य जनता मात्र तेच प्रश्न उराशी बाळगून सतत जगत आली आहे. आणि ज्याप्रमाणे आपण मगाशी अत्यंत चांगला मुद्दा मांडलात की कुठलाही विकास करण्यासाठी मुळात तुमच्याकडे इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अगदी सुरुवातीच्या जडणघडणीपासूनचे आपण साक्षीदार आहात. आणि सत्तेत असल्या किंवा असताना देखील तुम्ही सतत जनतेच्या मध्ये राहून काम करण्याचं धाडस दाखवलेलं आहे. आणि विश्वजित डोलम हा चेहरा किंवा हे नाव या प्रभागाला काही नवीन नाही आहे, त्याच्यामुळे प्रचारात सुद्धा तुम्हाला मुसंडी घेता आली. परंतु प्रामुख्याने एक मुद्दा असा आहे की सध्या 119 मध्ये ज्या ठिकाणी 453 किंवा पूर्वी 353 बस धावायची, तो रूट आता इतका कंजस्टेड झालेला आहे, इतकं अतिक्रमण वाहनांचं आणि इतर गोष्टींचा आहे. तर हा एक कळकळीचा मुद्दा लोकांकडून येतोय. बरोबर आहे. पार्किंगचा हा जो मुद्दा आहे तो मुंबईला काही आता नवीन मुद्दा राहिलेला नाही आहे. म्हणजे बाजूला कन्नमोर असेल, इथे टागोरनगर असेल, पुढे सूर्यनगर असेल, बाजूला कांजूरमार्ग असेल, आपण कुठेही गेलं तर आपल्याला जाताना गाडी घेऊन जाताना तिथे अडचण आणि पार्किंगची समस्या ही दिसणारच आहे. मधल्या काळामध्ये महानगरपालिकेने आपले जे सगळे ग्राउंड्स, प्ले ग्राउंड्स वगैरे होते त्याच्या खाली आपल्याला काहीतरी पार्किंगचे नियोजन करता येईल अशा पद्धतीचं व्यूहरचना ती लोक रचत होते. खऱ्या अर्थाने त्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या. कारण पार्किंगची समस्या अशी आहे ना की इथे छोट्या छोट्या गल्ल्या पण आहेत. आपल्याकडे 9.5 मीटरचे रोड आहेत, काही ठिकाणी आपल्याकडे 12.5 मीटरचे 12.20 मीटरचे रोड आहेत. आणि दोन्ही साईडला जर आपल्याकडे 3-3 मीटरच्या पार्किंग होत असतील तर आपल्याला मधून 6 मीटरचा पण रस्ता मिळत नाही आहे. अशा पद्धतीचे आपल्याकडे सध्याचे आपल्याकडे एक खरोखरच त्रास होतो आहे सगळ्यांना. मग त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर एका साईडला त्या दिवसाला एका साईडला पार्किंग दिली पाहिजे, एका साईडला मोकळी केली पाहिजे. म्हणजे 6 आणि 3 9 मीटरचा रोड एका साईडने आपल्याला मिळेल. मग तशा पद्धतीत काय ते योजना करून बाबा एका ठिकाणी बोर्ड लावले पाहिजे की इथे इव्हन असेल त्या दिवशी इथे लावा, एका टायमाला लावले पाहिजे, ऑड असतील तेव्हा लावा. पण हे सहज शक्य असतं. पण शक्य असण्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं इच्छाशक्ती पाहिजे. कारण हा उपाय जो मी तुम्हाला सांगतो आहे तो सोपा उपाय आहे. म्हणजे लवकर अंमलात आणू शकतो आणि आपल्याला त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो. आणि जर पार्किंगची व्यवस्था करूनच आपल्याला करायचं झालं तर तो सगळा मोठा व्याप आहे, पण तोही करू शकतो आपण. पण त्याच्या अगोदर आपल्याला लवकरात लवकर ह्या ज्या सगळ्या रस्त्यांवर आहेत या पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आग वगैरे कुठे लागेल, कारण इथे स्लम ओरिएंटेड जास्त आमच्याकडे विभाग आहेत आणि काय तर मजले आहेत ते 3-3, 4-4 मजले वाढलेले आहेत. म्हणजे एवढ्या दिवसामध्ये फक्त आपल्या इथे स्लॅब वाढली पण कामं तशीच राहिली, अशा पद्धतीचं आपल्या इकडे चित्र आहे. पण तरीही असो, त्या सगळ्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला जर बंबाची गाडी जर मागवायची असेल फायर ब्रिगेडची तर तिथे पोचणं कठीण आहे. मग त्यांना शोधण्यातच एवढा वेळ जाईल रस्ता शोधण्यामध्ये की ते तिकडे सगळं जळून खाक होऊन जाईल. म्हणून याच्यावर नियोजन आपण केलं पाहिजे. तर ते प्राथमिकता माझी ती असणारच आहे की ऑड इव्हन टाईपमध्ये आपण पार्किंग करावं आणि त्याच्यातून आपल्याला गाड्यांचं रूटिंग करावं.
119 वॉर्डचा या निमित्ताने आम्ही फिरताना किंवा आपणही फिरताना जर पाहिलं असेल तर इथे कुठली अशी ठराविक वोट बँक नाही आहे. बरोबर. इथले जे मतदार आहेत ते मिश्र भाषिक आहेत. भाषिक आहेत. तर त्यांच्यापर्यंत पोहोचताना कारण मनसे म्हटलं की मग हिंदी भाषिक थोडंसं नाक मुरडतात, त्याचा काही त्रास आपल्याला होतोय का? लक्षात घ्या, म्हणजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न, कारण आमच्या इथे बऱ्याच समाजाची लोक इथे राहतात. थोडं मागे जाऊन सांगेन तुम्हाला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण हे जेव्हा मुंबईमध्ये एकदम चांगल्या राजकारणामध्ये चांगल्या लेवलला जात असताना त्यांचे मुद्दे होते, हिंदुत्वाचे मुद्दे होते. कालांतराने हळूहळू येता येता उद्धवसाहेब आले. उद्धवसाहेबांचे समाजाविषयीचे मुद्दे वेगळे झाले आणि मुस्लिम समाज त्यांच्या एकत्र आला, बरोबर आला. त्यांच्याबरोबर इतर समाजही जोडले गेले. राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत असतात. साविरबाई शेख त्यांच्या मंत्रिमंडळात होते. आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा उद्धव साहेबांबरोबर भावाभावांनी जेव्हा गळ्यात गळे घालून एकत्र आले आहेत, आमच्याकडे पण आता 3 जणांना उमेदवारी आहे. मुस्लिम कॅन्डिडेट आहेत, काही UPचे कॅन्डिडेट आहेत. जेव्हा अशा पद्धतीचं राजकारण पिढ्यानपिढ्या बदलत राहतं तेव्हा आपली ही जवळीक असते ती बदलत जाते. आज उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यानंतर इकडचे जे इतर प्रांतातील किंवा इतर समाजाचे आहेत लोक आणि आम्ही म्हणजे मराठी एकत्र आलेलो आहोत, एकदम बॉन्डिंगमध्ये आलेलो आहेत. आता मी इथे काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाच्या विभागातही गेलो. कुठेच वाटलं नाही मला, कुठेच अजिबात वाटलं नाही की मी इकडे नव्याने काही येतो आहे. अरे त्यांनी मला तर असे गळ्यात गळे घालून माझ्याशी वार्ता केली. म्हणजे कसं असतं, आपण आपल्याला जसं बदलू आणि जशा पद्धतीमध्ये आपल्याला ती लोक रिस्पेक्ट आणि आपण त्यांना रिस्पेक्ट, तेव्हा आमचे संबंध बनतात. आज ह्या 4 दिवसामध्ये जर आमचे एवढे चांगले संबंध बनले असतील तर इथे बहुभाषिक जरी असतील, इतर समाजाचे जरी असतील, तरी त्यांच्या सगळ्यांकडून यावेळी आम्हाला मतदान होणार आहे. मतदान का होणार आहे? कारण मुळात इथे एवढ्या वर्षात नगरसेवक 3 वर्ष नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने कामं खासदारांनी केली. माननीय सुनील राऊत साहेबांनी त्यांचा बहुतेक फंड आहेत, बहुतेक निधी आहे, तो टागोरनगरमध्ये वापरला आहे. टागोरनगर वासियांना त्यांनी खुलेआम असे हात हे करून सोडून त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यामुळे कसं झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आता नगरसेवकही असा पाहिजे आहे. आमदार, खासदार आणि नगरसेवक हे तिन्ही पदी जेव्हा एकत्र काम करणार तेव्हा टागोर नगरमधील सगळ्या समाजाच्या लोकांसाठी काम होणार, हे आता विश्वास त्यांना आलेला आहे. त्यामुळे सगळ्या समाजाची लोक आज रॅलीमध्ये असताना आमच्या रथावर पण मुस्लिम समाजाची होती, ओरिसा समाजाची लोक होती. ओडिसा समाजाची लोक तर स्वतःहून येत आहेत. आमचे प्रशांत दास आहेत, आमच्याबरोबर आहेत. बाबू शिंदे आमचे आहेत शाखाध्यक्ष, त्यांनी तर मुस्लिम समाजाबरोबर त्यांचं एक वेगळं जवळीक आहे. मराठी समाजाबरोबर आहे. आमचं संतोष देसाई आहेत, किसन गावकर आहेत. संतोष देसाईने तर इकडनं 2 नंबरपासून ते 5 नंबरपर्यंत सगळ्या मराठी वस्तीमध्ये आपली चांगली छाप पाडलेली आहे. आमचे जे मंदिर आहेत इकडे, त्या मंदिरामध्ये त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे. त्यामुळे असं झालं ना की इतर सगळे समाजाचे बांधव आहेत, भाषिक आहेत, ते सगळे आमच्याबरोबर आल्या कारणाने आमचा हा विजय आहे ना. मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की जरी हा प्रभाग 119 जरी बहुसामाजिक विभाग असला तरी पण आज आम्हाला एवढं चांगलं इकडे मताधिक्य मिळणार आहे. समोर कदाचित 5 वर्षानंतर या प्रभागामध्ये दुसऱ्या पक्षाचा उमेदवार देताना किंवा त्यांना उमेदवार मिळताना कठीण जाईल. अशा पद्धतीचं काम या 119 मध्ये आमच्याकडून होणार आहे. म्हणजे आता मतदार राजा हा बिनधास्त होणार आहे, कारण आता 119 मध्ये खळखट्याक न होता विकासाची गंगा वाहणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी असं विचारू शकतो की वॉर्ड 119 मधल्या मतदाराने विश्वजित ढोलम यांना मतदान का करावं? कायमस्वरूपी गटाराचे, नाल्याचे, पाण्याचे, सांडपाण्याचे कायमस्वरूपी जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर
रेल्वे इंजिन शिवाय पर्याय नाही आहे. वारंवार पुढच्या निवडणुकीमध्ये परत तेच प्रश्न न येता ह्या सगळ्या प्रश्नांना कायमस्वरूपी आपण हद्दपार करण्यासाठी म्हणून मला निवडून द्यायचं आहे. इकडचं शिक्षण असेल त्या शिक्षणाची आता आम्ही सांगितलंच आहे, इथे महानगरपालिकेमध्ये पण आता आम्ही ज्युनियर कॉलेज करणार आहे. इकडचे हॉस्पिटल असते त्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये आम्ही कॅन्सरचं हॉस्पिटल करणार आहे. इकडचे जे घर कामगार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी योजना आम्ही आता राबवणार आहे. इकडचे जे भूखंड आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे जे म्हाडाचे भूखंड आहेत, इथे आजूबाजूला कलेक्टर लँड्स आहेत, सॉल्ट पॅन आहेत, इकडे आज जे भूखंड आहेत त्या भूखंडामध्ये आपल्या टागोर नगर वासियांची काहीतरी चांगल्या गोष्टी होऊ शकतात. त्या कशाला दुसऱ्यांच्या गळ्यात घालता येतील, आम्ही नाही जाऊ देणार. जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर करायच्या असेल, विकासाच्या करायच्या असतील, आपले भूखंड आपल्या लोकांसाठी वापरायचे असतील आणि कायमस्वरूपी काही जुने प्रश्न आहेत ते मार्गी लावायचे असतील तर मतदाराला फक्त आणि फक्त रेल्वे इंजिनशिवाय पर्याय नाही आहे. आणि आम्ही सातत्याने आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करतो आहे. कोरोनामध्ये तुम्ही आता प्रश्न विचारला, कोरोनामध्ये इथे आम्ही फिरत असताना मी काही डेड बॉड्या आहेत ना स्वतः उचलून आम्ही इथे त्याचं दहन केलं आहे आणि त्यांची मुलं बाहेर गेटवरून बघत होते आणि बाहेरून पाया पडताना बघितलेत. तर त्या लोकांचे मला फोन येत आहेत, डोलम साहेब आम्ही असणार आहेत तुमच्याबरोबर. अशा पद्धतीचं आम्ही काम केलं आहे. इथे जेव्हा कोलोंटल रूममध्ये जेव्हा जेवण चांगलं मिळत नव्हतं, त्या जेवणामध्ये आळ्या वेळा सापडत होत्या, तेव्हा आम्ही तिकडे गेलो आहे. तिकडचं जेवणाची क्वालिटी चांगली होण्यासाठी आम्ही लढलो आहे. आमच्या घरी जाताना आमचे वयस्कर आमचे आईवडील असायचे, आजी असायची घरी, आमचे आईवडील त्याची पर्वा न करता त्यांना बाजूला एखाद्या कोपऱ्यात रूममध्ये ठेवून परत आम्ही सॅनिटाईज होऊन परत रूममध्ये जाऊन एवढ्या सगळ्या गोष्टी त्या काळात केल्यात. नंतर तुम्हाला माहितीच असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न हा फक्त जनतेसाठी धावणार आहे. म्हणजे इतर कोणाकडे प्रश्न येणार नाहीत. जरी त्यांच्याकडे नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, काही असलं तरी पण तेव्हाही मनसेच्या शाखेमध्ये प्रश्न घेऊन आणि त्यांचे विषय घेऊन येण्यासाठी लाईन लागायची हे तुम्हीही जाणता. त्यामुळे मूळ जे प्रश्न असतात त्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे याचा विश्वास या 119 मधील जनतेला, मतदार राजाला आहे. आणि ते सुज्ञ आहेत. यावेळी ते फक्त आणि फक्त रेल्वे इंजिन माननीय राजसाहेब, माननीय उद्धव साहेबांचा, तसंच आमची तुतारी आहे म्हणजे NCP शरदचंद्र पवार साहेब ह्यांचा मी कॅन्डिडेट आहे. त्याला रेल्वे इंजिनला सगळे हे मतदार निवडून देतील. अत्यंत आत्मविश्वासपूर्वक त्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडली. वॉर्ड क्रमांक 119 याचा विकास अशा पद्धतीने होईल की तो एक हक्काचा त्यांचा गड निर्माण होईल. माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच माननीय राजसाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत. इंजिन हे त्यांचं चिन्ह आहे आणि त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की आपण त्यांचा प्रतिसाद त्यांना द्यावात आणि गेली अनेक वर्षे जो गुलाल तुम्हाला हुलकावणी देतोय तो ह्यावेळेला मात्र तुमच्यावर नक्की उधळवा, ह्याच आमच्या सदिच्छा. धन्यवाद. राजाला माझी नम्र विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मोठ्या संख्येने जी कामं कार्यसम्राट खासदार, कार्यसम्राट आमदार व होणारा तुमचा नगरसेवक करणार आहे त्यासाठी म्हणून तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला 1 नंबर निशाणी रेल्वे इंजिन दाबून तुम्ही मोठ्या बहुमताने तुमचे प्रश्न मांडण्यासाठी महानगरपालिकेमध्ये पाठवा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.